ती जागा नव्हती आणि रोपटे सुद्धा इतके मोठमोठाले झालेले नव्हते. मग त्याला देव गडबड करू लागले. तेव्हा त्यांना लक्षात आलं नाही की कुठं त्यांना लपवावं, आणि काही क्षणामध्ये त्यांनी स्वतःची छाती टर्रकन फाडली आणि यांना देवाला म्हटले की देवा याच्यामध्ये तुम्ही लपवा. आणि खरंच साक्षात परब्रह्म असणारे पंढरीश पांडुरंग त्याच्या छातीमध्ये गुप्त झाले, लिप्त झाले. पण पंढरी पांडुरंग फार खेळ करी आणि त्यांनी आपला पितांबर मुद्दाम होऊन असा बाहेर ठेवला. रक्त सांडत होतं, रक्त चिपकत होतं आणि सावतामाळे पुढे काम करत होते. आता हे नामदेवांना कळालं की गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर गाभाऱ्याच्या सुश्रुभूत अशा गाभाऱ्यामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग नाही. मला विचारल्याशिवाय पांडुरंग कुठे जात नाहीत. आज कसं काय गेले म्हणून मनामध्ये थोडा अहंकारी वृत्ती निर्माण झाली की मला न विचारता देव कसं काय गेले. म्हणून ते बडव्यांना विचारलं लागले. बडवे म्हटले भाऊ मला काही माहीत नाही देव कुठे गेले ते. बाहेरच्या लोकांना त्यांनी विचारलं तेव्हा म्हटले हो बाबा देव इकडे गेलेले मला दिसले. आता या भागाला गेल्यानंतर त्या भागाने पळत पळतच नामदेव गेले. पुढे गेल्यानंतर पुन्हा काही लोक त्या रस्त्याने जात होते. त्यांनी विचारलं की इथून भगवान पंढरीश पांडुरंग गेले का. ते म्हणले बाबा आम्हाला जातानाची त्याची आकृती दिसली आणि याच रस्त्यानं पुढे गेले ते. असं म्हटल्यानंतर त्याला नक्की लक्षात आलं की या रस्त्याला पुढे आरण आहे. अरे आरण आला. या आरण या गावी सुंदर अशा भक्तीचा मेळा ज्या ठिकाणी मळ्यामध्ये चालतो तो म्हणजे साक्षात संत सावतामाळी या ठिकाणी असतो. आणि म्हणून ते पळत पळत धावत धावत त्या सावतामाळ्याच्या मळ्यामध्ये गेले आणि सावताला आवाज दिला मोठा, सावता अरे देव इकडे आले होते का. आणि तेव्हा मात्र सावताला खोटंही बोलता येईना. पण सावता देवाने सांगितल्याप्रमाणे सावता म्हणाला नाही बाबा इकडे काही पंढरीश पांडुरंग आले नाही. आणि मग त्याच्यासोबत तो असा जेव्हा सरळ झाला तेव्हा त्याच्या छातीवर रक्त दिसलं. आणि रक्त दिसल्यानंतर अचंबित झालेले नामदेव त्यांना हळूच त्यांनी निरखून पाहिल्यानंतर देवाचा पितांबर बाहेर दिसला. आणि पितांबर दिसल्यानंतर जेव्हा नामदेवा सावतामाळ्याच्या छातीमध्ये जेव्हा देव बसले त्यांनी बघितले तेव्हा त्यांनी साष्टांग दंडवत सावतामाळ्याला घातलं. आणि स्वतःचा अहंकार आलेला त्यांच्या लक्षात आलं की हा अहंकाराचा महिमा आहे. मला अहंकार आला म्हणून देवाने अशा पद्धतीचा श्रेष्ठ असा भक्तीचा महिमा इथं स्वतः प्रत्यक्षात मला दाखवून दिलेला आहे. देवा बाहेर आम्ही चुकलो असं म्हणून नामदेवाने जेव्हा सांगितलं तेव्हा देव बाहेर आहे. आणि काही सेकंदात त्यांनी सावतामाळ्याच्या छातीवरनं हात फिरवला आणि पूर्ववत छाती त्याची झाली. हा देवाचा महिमा आहे, हा भक्तीचा महिमा, हा परमानंद परब्रह्म साक्षात पंढरीश पांडुरंगाचा हा महिमा आहे. आपण यामध्ये लक्षात घेऊ शकतो की फक्त अहंकाराची वृत्ती नामदेवाला लागली की मी एवढे अभंग लिहिले आहेत आणि डोंगरा एवढे अभंग निर्माण करणारा हा नामा हा स्वतःला सर्वश्रेष्ठ असा भक्त समजत होता. म्हणून तुझ्यापेक्षाही माझा कधीच पंढरीला किंवा गाभाऱ्यात न आलेला हा सावता माझा फार जवळचा असा आणि निरहंकारी भक्त आहे हे देवाने त्यांना दाखवून दिलं. अशा प्रकारे भक्तीचा महिमा या ठिकाणी आहे.